नमस्कार, मी अमित मुंडिक, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, मी आहे सध्या ढोले पाटील रोड येथे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही इथे पाहू शकता की कपिल गार्डन रेस्टॉरंटच्या बाजूला एका हॉटेलचं रिनोव्हेशन सुरू होतं आणि या ठिकाणी रिनोव्हेशन सुरू असताना अचानक ती भिंत पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यानंतर या ठिकाणी एकंदरीतच 2 मजुरांच्या अंगावर ही भिंत पडली असं आपल्याला माहिती मिळते आणि यानंतर यामध्ये जो दुसरा एक मजूर होता तर तो पण मजूर होता आणि त्या ठिकाणी त्याला पण प्रथम उपचार तिथे जागेवर देण्यात आले आणि बाकीचे 2 मजूर होते त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले आहे आणि यामध्ये फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या यावेळेस घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। 1:05 त्यांना फोन आला आणि लगेच 20 ते 25 अधिकारी या ठिकाणी लगेच या ऑपरेशनसाठी आलेले आहेत आणि एकंदरीतच सध्या तरी 3 मजूर जखमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भात फायर ब्रिगेडचे अधिकारी देखील यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। एकंदरीत त्यांनी काय माहिती दिलेली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। काय झालं एकंदरीत आता भिंत पडल्याचं यामध्ये किती जण जखमी आहेत आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे? इथं आम्हाला 1:05 आमच्या मध्यवर्ती अग्निशमन केंद्रातून कॉल आला। सदर बिल्डिंगमध्ये इथं म्हणजे बांधकाम चालू होतं। त्या बांधकामातलं काय जुनं बांधकाम असल्यामुळे पाडत असताना 2 कर्मचारी जे लेबर काम करतात ते त्या स्लॅबखाली अडकले। त्यानंतर आम्हाला कॉल आल्यानंतर आमच्या लोकांनी रेस्क्यू काम करून सदर लोकांना व्यवस्थित काढून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले। यामध्ये कोणाचा मृत्यू झाला का? काही नाही, मृत्यू वगैरे झालेला नाही। चांगल्या बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती आहे, हॉस्पिटलमध्ये ते गेलेले आहेत। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि साधारण आमचे 25 फायर ब्रिगेडची लोक उपस्थित होती।